नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होताना दिसते. गेल्या 24 तासात जर आपण पाहिलं तर राज्यात कोरोनाच्या 42,462 नव्या रुग्णांची भर पडली असून 23 जणांचा, दुर्दैवाने 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39,646 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर गेल्या काही दिवसांपासून सलग जर आपण बघितलं राज्यात 40,000हून अधिक रुग्णांची नोंद होताना दिसते आणि त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यामध्ये 24 तासात 125 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. पुढे पाहूयात. राज्यात ऑक्सिजनच्या खाटांची मागणी वाढत गेल्यास आणि ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रिक टनांपर्यंत गेल्यास राज्यातील निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेल्फ किट विकणाऱ्या मेडिकलसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. सेल्फ किट विकणाऱ्या मेडिकल्सला आता ते किट विकत घेणाऱ्यांचा मोबाईल नंबर नमूद करणं अनिवार्य असेल, असं अजित पवारांनी सांगितलं. नियमावली जी मुख्यमंत्र्यांच्या कडून महाराष्ट्राच्या करता जाहीर केली गेलेली आहे त्या नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. कधी कधी त्या नियमावलीमध्ये एखादी सूट द्या वगैरे असं काही चर्चा होती, परंतु तसं न करता सध्याचं एकंदरीत जगावर आलेलं, देशावर आलेलं, राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट पाहता त्याच्यात कुठल्याही प्रकारचा अजिबात बदल करू नये हा आम्ही पहिला निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. उद्धव ठाकरे साहेबांनी जी नियमावली ठरवलेली आहे आणि चीफ सेक्रेटरींनी त्या नियमावलीचे आदेश सगळ्या आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना, नंतर कॉर्पोरेशनला सगळ्यांना कळवलेले, त्याचं तंतोतंत पालन करायचं ही आमचं धोरण आहे. त्याच्यामुळे आता आज त्याबद्दलची पण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली, पण त्याच्यात कुठलाही बदल ह्या आठवड्यात तरी करू नये. पुढच्या शुक्रवारी आपण ज्यावेळेस बसणार आहे त्यावेळेस साधारण काय परिस्थिती आठवडाभर राहती ते बघून आम्ही पुढचे निर्णय घेऊ. इंडिव्हिज्युअल तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये ते किट आणून केलं आणि त्या संदर्भातली माहिती दिली नाही तर मग ती गोष्ट आम्हाला कळू शकत नाही. म्हणून आम्ही सरकारच्या तर्फे एक असा निर्णय घेऊ इच्छितो की जे मेडिकल स्टोर अशा प्रकारचे किट देत आहेत त्याच्यामध्ये नेणाऱ्याचा किमान मोबाईल नंबर त्यांनी आणि नाव द्यावं, जेणेकरून दोन्ही कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आम्ही आमच्या कडून त्यांना फोन करून विचारू की बाबा काय तुमची परिस्थिती आहे, किती त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वगैरे. पुढली बातमी अशी की बहुप्रतीक्षित कळवा खारेगाव उड्डाणपुलाचा लोकार्पणाचा कार्यक्रम संपन्न झाला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील श्रेयवाद उघडपणे बघायला मिळाला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते श्रेयवादाच्या घोषणाबाजी करताना दिसले. कोरोना वगैरे काही नाही, मरणाला किती घाबरायचं, मंत्री जितेंद्र आव्हाडांनी याबद्दलचं अजब विधान केलं. खारेगाव उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला शेकडोंची गर्दी झाली होती. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मोबाईल आपल्या समोर आहे आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जे काही नियम आपल्याला घालून दिले सरकारने करायचे, त्यामुळे महाविकास आघाडी आहे इथे. एकनाथ शिंदे पण आहे, जितेंद्र आव्हाड साहेब पण आहेत, आपण सगळे एकच आहोत. फक्त आता तुम्ही बोंबाबोंब करून इकडे जास्त कोविडचा प्रसार करू नका. बस कोविड नाही, कोविड से कोई डरता नहीं. अभी डर ही निकल गया. बार बार अभी मौत से कितने दिन डरेंगे. लेकिन शिंदे साहब, जो रिश्ता हमने रखा था, आपने बड़े भाई के रूप से जरा आपके भी लोगों को समझा देंगे कि ये रिश्ता सही रखो, ठीक रखो, दोस्त रखो, भाई रखो.
तर अजित पवारांनीही त्याला त्याबाबत उत्तर दिलंय. माझ्या तर ऐकण्यामध्ये तशा प्रकारचं स्टेटमेंट नाही. मी माहिती घेतो आणि काय वस्तुस्थिती आहे ते विचारतो. आता काय होतं, तुम्हाला प्रश्न उरले नाही की आमका असं म्हणलं आणि तमका तसं म्हणलं. मला काय घेणं देणं कोण काय म्हणलं ते. मी माझ्या जे काय आढावा बैठक घेतली त्याच्याबद्दलची उत्तरं दिलेली आहेत. परंतु कुणीही जबाबदार व्यक्तींनी त्याच्यातून एखाद्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल किंवा काही वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करू नये. पण नक्की कुठलं काय वक्तव्य केलं त्याची माहिती घेतो आणि जर काही वेगळं केलेलं असेल तर मी त्यांच्याशी एक सहकारी या नात्याने बोलून पण घेतो. ठाण्यातल्या खारेगाव उड्डाण पुलावरून नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. नेत्यांनी एकमेकांना टोले लगावले तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये किती सौख्य आहे हेच या निमित्तानं दिसून आलं. उड्डाण पुलाच्या श्रेयावरून जितेंद्र आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यात खडाजंगी उडाली. एकंदरीतच दोन्ही पक्षातल्या नव्या आणि जुन्यांमधला वाद पाहायला मिळाला. सकाळी बॅनरबाजीवरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्यांच्यात घोषणाबाजी झाली. नंतर त्यावर पडदा पडला असं वाटत असतानाच झालेल्या पत्रकार परिषदेत आव्हाडांनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली आणि त्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलंय. आधी गर्डर टाकला आणि नंतर ब्रिज बांधला हेच काही लोकांना माहीत नाहीये अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली. तेवढी परिपक्वता दाखवायला हवी. आता कसं आहे की तरुण आहेत, सळसळतं रक्त आहे, त्यामुळे थोडंसं आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. शेवटी आपण बापाच्या भूमिकेत आहोत, पोरांना सांभाळावं लागतं. मला वाटतं फक्त वयाने मोठं होणं म्हणजे परिपक्व होणं नाही आणि मला परिपक्व व्हायचंच नाही आहे. मला काम करत राहायचं आहे, मला एक विद्यार्थी म्हणून शिकत राहायचं आहे. ज्या दिवशी माणूस विचार करेल की तो परिपक्व झाला त्याचा समजा कुठल्याही क्षेत्रामधून रिटायरमेंटच्या दिशेने तो आपले पावले उचलतो. त्यांनी सांगितलं कळवा मुंब्रामध्ये माझं ब्रह्मवाक्य आहे, मला ब्रह्म वगैरे व्हायचं नाही, मला देव वगैरे व्हायचं नाही, मला माणसातच राहायचं आहे, म्हणून मला परिपक्वही व्हायचं नाही. श्रीकांत शिंदे यांच्या प्रत्युत्तरानंतर जितेंद्र आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह बाईट दिला. त्यात त्यांनी शेरोशायरी करत रिटायर जनता करते असा टोला श्रीकांत शिंदे यांना लगावला. राजकारणापलीकडे जाऊन मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मैत्री जपली. माझं रिटायर होण्याचं वय झालं का मला रिटायर व्हायचं आहे. लोकशाहीमध्ये ते जनता ठरवते. सिकंदर पण विश्व जिंकायला निघाला होता, त्याला देखील माघारी जावं लागलं. तेव्हा ही मगरुरीची भाषा ही चांगली नाही. दुसरी गोष्ट, जो ग्राउंडवरचा मोफतलालच्या कामाचा भाग होता तो कधीच कंप्लीट झाला होता, गर्डर पडलेले होते. पण उजवीकडचं जे काम होतं त्याचा रस्त्यावरचा पिलर उभा केला गेला होता. मात्र आजूबाजूचं काम व्हायला जवळजवळ 2 वर्ष लागली, कारण का हायकोर्टामध्ये ती परमिशन घेता नाकीनऊ आली. पैसे कसे भरायचे, कोणी भरायचे ह्याच्यावरनं वाद होते. अखेरीस संजीव जयस्वाल यांनी निर्णय घेऊन 40 कोटी भरले. 5 एकर जमीन मफतलालची त्यांनी ताब्यात घेतली. तेव्हा तुम्ही केलं, तुम्ही पैसे दिलेत, तुमची सत्ता आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण रिटायरमेंटच्या गोष्टी, तुम्हारे हात में कुछ भी नहीं, जो करेगी जनता करेगी. पुढे बोलूयात. मराठी कलाकार किरण माने यांनी राजकीय भूमिका घेतल्यानं त्यांना मालिकेतून हटवण्यात आलं होतं आणि त्यामुळं आता किरण मानेंच्या बाजूनं सोशल मीडियावरून ही भूमिका घेतली जाते. मात्र किरण मानेंना अशा प्रकारे काढून टाकल्यानं मनोरंजन विश्वामध्ये खळबळ उडाली आहे. तर आता त्याचे राजकीय पडसादही उमटू लागले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाविषयी किरण मानेंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. मराठी मनोरंजन वाहिन्यांवरचे अभिनेते किरण माने आता आपल्या सोबत आहेत. नुकतेच एक वाद निर्माण झालेला आहे, तो नेमका वाद काय आहे आणि त्यांची नेमकी काय बाजू आपण ते त्यांच्याकडून जाणून घ्या. किरणजी, तुम्ही एक सोशल मीडियावरती वक्तव्य केलं, ते वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला. तुम्ही ज्या वृत्तवाहिनीच्या ज्या सिरियलमध्ये तुम्ही काम करत होता तिथून तुम्हाला काढण्यात आलं. नेमका काय प्रकार झाला आणि काय प्रसंग झाला? आता तुम्ही सांगले ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत की मी इकडे कायम माझ्या पोस्टच्या बाबतीत वाद निर्माण होत असतो, हे नेहमीच आहे. इकडचं माझं काम वेगळं आहे की मुलगी झाली हो मधला विलास पाटील मी साकारत असतो
आणि मुलगी झाल्यावर सिरियल लोकांना आवडते, हे कॅरेक्टर लोकांना आवडतं आणि हा एक वेगळाच भाग आहे माझा आनंदाचा, जगण्याचा. पण तिकडची माझी काही वैचारिक भूमिका आहे ती इकडच्या कलाकाराला समृद्ध करत असते. तिकडचं माझं समाजभान इकडच्या कलाकाराला समृद्ध करत असतं आणि त्यामुळे माझा कलाकाराला एक कलेला निखार येत असतो. बाकी काही संबंध तसा नसतो, ती भूमिका वेगळी. आता तू घरात खातोस काय आणि कशा पद्धतीने राहतोस ह्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. पण ते त्या दोन्ही टोटली वेगळ्या गोष्टी असतात. पण ते जुळवायला गेलं ना की तू काय खायचं याच्यावर मी जर बंधन टाकायला लागलो की नाही तू हे नाही खायचं, ते नाही का नाही खायचं, ते आम्हाला आवडत नाही, मग हे चुकीचं व्हायला लागतं की तू हे बोलायचं नाहीस का, आम्हाला आवडत नाही. मला माझा आरोप सांगितला जात नाही माझ्यावरचा, मला माझी बाजू मांडू दिली जात नाही आणि तुम्हाला काढून दिलं जातं. म्हणजे काहीतरी गोम आहे यात, काहीतरी असं कारण आहे जे ते उघडपणे सांगू शकत नाही. पण तरी मग 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 माझे फॅन फॉलोअर्सच सोशल मीडियावर टाकायला लागले की तुम्ही राजकीय भूमिका घेतली यामुळे त्यांना मला काढून टाकलं. कोणाकोणाचा बाजार उठवणार महाराष्ट्रातनं? पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तर तुम्ही कोणाचा बाजार नाही उठवू शकत. तुम्ही शांतपणे सांगा त्याची चूक काय आहे, त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी द्या. नंतर तो मी जर गुन्हेगार असेल तर मला ते प्रूव्ह करून दाखवा आणि मग मला काढा. माझी काढण्याविषयी नाही. आणि कोणी सिरियलमध्ये काढून टाकलं म्हणून माझी रोजीरोटी थांबत नाही. मी हिंमतवान माणूस आहे, माझं काय अडणार नाही आणि मी बिरणार नाही. मी मस्त लढत राहणार, माझ्या तशाच पोस्ट येत राहणार, त्याचं नाही चिंता. मला म्हणायचं की तुम्ही कोण हे ठरवणार की तू जा उद्यापासून यायचं नाही कामावर? असं कोण ठरवणार? ही कुठली झुंडशाही, ही कुठली दडपशाही? आणि मी चुकलो असलं तर माफी पण मागेन, पण चुकलेलं प्रूव्ह तरी करा. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलं ना, मेरी बात रखने का मौका तो दीजिए. ऐसी मनमानी नहीं चलेगी ना कि कल से तू नहीं आएगा रजत नायर जी, ये नहीं चलेगा. पवार साहेबांनी तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला? हे बघा, ते खूप संयमी विचारी नेते आहेत, विवेकी नेते आहेत. त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली आहे. तर बघूया ना काय काय. धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी ही स्टंटबाजी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. कोण किरण माने, काय एवढा इश्यू त्यांचा? परत त्यांनी त्या ठिकाणी काम करावं की करू नये हा भारतीय जनता पार्टीचा विषय कसा काय त्या ठिकाणी होऊ शकतो? आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आता आपलं सरकार सर्व पातळ्यांवर त्या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. आणि मग भावनिक विषय करायचा, कधी केंद्र सरकार राज्य सरकार विषय करायचा आणि इमोशनल फंडे करत दिवस ढकलायचे, ही राजनीती स्ट्रॅटेजी महाविकास आघाडी सरकारची आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असा उल्लेख केला होता आणि त्यांच्या या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांकडून ते विधान अनावधानाने झालं की त्यांनी जाणीवपूर्वक ते विधान केलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय. पण या चर्चांना अखेर अजित पवारांनी कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्णविराम दिला. नियमाचं पालन करून चालू ठेवलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी फार मोठ्या प्रमाणावर जर वाढली तर मात्र त्याबद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे साहेब घेतील. मी त्याच्या संदर्भामध्ये तसं बोललेलं असले तर ते आदित्य शब्द मागं घेतो आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असा शब्द घेतो. आम्ही जसं सभागृहात काही चुकलं की म्हणतो ना, बाबा मी तो शब्द मागे घेतो. तर मला माहीत नाही, मी गर्दी पण होती, मला खरं तर जास्त थांबायचं नव्हतं, पण तुम्ही सगळे तिथं असताना तसं जाणं उचित दिसलं नसतं, कारण तिथं 50पेक्षा जास्त लोक होते. पण तसं नाही आहे, राज्याचे मुख्यमंत्री महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे साहेबच आहेत. ब्रेकनंतर बघूयात, भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडलंय. विराटच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीमनं 68 मॅच खेळल्यात आणि त्यातल्या तब्बल 40 मॅचमध्ये भारतीय टीमनं विजय मिळवला. यावरून विराट कोहलीची हुकूमत लक्षात येते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर विराटने त्याचा जो निर्णय आहे तो जाहीर केला आणि त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मागील वर्षी झालेल्या T20 वर्ल्ड कप नंतर विराटनं T20 संघाचं कर्णधारपद सोडलं होतं आणि त्यानंतर BCCIने विराटला वन डेच्या कर्णधारपदावरून हटवलं होतं. 33 वर्षीय विराट कोहलीने
2014मध्ये कसोटी फॉर्मॅटमध्ये कर्णधार पदाची धुरा सांभाळली होती आणि त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत आत्तापर्यंत 99 सामने खेळले असून 7,962 धावा केल्यात आणि यातील 68 सामन्यांमध्ये विराटने भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व केलं आणि या कालावधीत एकूण 5,864 धावा केल्या. विराटने ट्विटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली. त्यानंतर एक संदेश देताना त्याने संघाच्या कर्णधारपदाची संधी दिल्याबद्दल बीसीसीआयचे आभार मानले. त्यांनी म्हटलंय की संघाला योग्य दिशेने नेण्यासाठी मी 7 वर्ष दररोज कठोर परिश्रम केले. मी माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं आणि कोणतीही कसर सोडली नाही. प्रत्येक गोष्ट कधी ना कधी थांबते. माझ्यासाठी कसोटी संघाचा कर्णधार म्हणून थांबण्याची वेळ आली आहे आणि या प्रवासात अनेक चढउतार आले, पण माझे प्रयत्न आणि विश्वास कधीच कमी झाला नाही. मी नेहमी प्रत्येक गोष्टीत 120% योगदान देऊ इच्छितो. जर मी तसे करू शकलो नाही तर ते चुकीचं होईल. मी याबद्दल अगदी स्पष्ट आहे आणि मी माझ्या संघाशी अप्रामाणिक असू शकत नाही. मला इतके दिवस माझ्या देशाचं नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. यासोबतच मी माझ्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी पहिल्या दिवसापासून माझ्या विजनवर विश्वास ठेवला आणि कोणत्याही परिस्थितीत साथ सोडली नाही. माझा प्रवास संस्मरणीय आणि सुंदर बनवला. शेवटी महेंद्रसिंग धोनीचे खूप आभार, ज्याने कर्णधार म्हणून माझ्यावर खूप विश्वास ठेवला. मी भारतीय क्रिकेटला पुढे नेऊ शकेन यासाठी त्यांनी मला योग्य मानलं. आपण जर लक्षात घेतलं तर एकूणच विराटची जी कारकीर्द राहिली आहे ती कसोटी पदार्पण जर आपण पाहिलं तर 20 जून 2021 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी सुरू केली आणि 2021 साली वेस्ट इंडिज विरुद्ध पहिलं अर्धशतक त्यांनी केलं. आपल्या 8व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिलं शतक त्यांनी केलं आणि त्यानंतर 2014 साली धोनीच्या निवृत्तीनंतर कसोटी कर्णधारपद जे आहे ते स्वीकारल्यानंतर पहिल्याच सामन्यात त्यांनी शतक ठोकलं. कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी नाबाद जी आहे 244 अशी आहे विराट कोहलीची, तर 7 वेळा दुहेरी शतक. एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर आहे आणि त्याने जो 2018मध्ये साधारण 1322 आणि 2016मध्ये 1215 धावा केल्या. कर्णधार म्हणून 20 शतकं, 100 कसोटीत 7,800हून अधिक धावा त्यांनी केलेल्या आहेत आणि कसोटीत 27 शतकं आणि 27 अर्धशतकं त्याच्या नावावरती आहेत. विराट खेळीला जर आपण पाहिलं तर ग्रहण लागलं जर असं आपण म्हटलं तर त्यामध्ये 23 नोव्हेंबर 2019ला विराटचं शेवटचं कसोटी शतक बघायला मिळालं. बांगलादेश विरोधात 133 धावा त्यांनी केल्या आणि गेल्या 29 महिन्यांपासून विराटला एकही कसोटी शतक ठोकता आलेलं नव्हतं. यात जर आपण पाहिलं तर विराटची जी कामगिरी आहे, विरोधी संघ जो होता तो इंग्लंड, एकूण सामने त्याचे 18, विजय 10, पराभव 6, अनिर्णित 2 आणि विजयाची टक्केवारी जर आपण पाहिली तर 55.56%. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 12, विजय 8, पराभव 3 आणि अनिर्णित 1. 66.67% ही त्याची विजयाची टक्केवारी राहिली. वेस्ट इंडिज विरुद्ध 8, त्यानंतर विजय 6, पराभव 0, एकही पराभव त्यांनी त्याचं झालेलं नाही त्याच्या विरोधात आणि अनिर्णित 2 सामने आणि विजयाची टक्केवारी 75% इतकी राहिलेली आहे. तर अशा प्रकारे विराटची ही कामगिरी निश्चितच सगळ्यांच्या लक्षात राहील. यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.